नमस्कार, माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिकन मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत आर-आर-बी, एन-टी-पी-सी ग्रुप डी, एस-एस-सी अँड तुम्हाला ज्याही गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची आहे, त्या सगळ्यांसाठी तुम्हाला उपयोगी असणारं सामान्य विज्ञानाचं लेक्चर. सायन्सचे सगळे पी-वाय-क्यू, सगळ्या टॉपिकचे पी-वाय-क्यू आपण कव्हर करत आहोत. तर आजचं आपलं असणार आहे लेक्चर नंबर 41. सेशनला शेवटपर्यंत बघत राहायचंय. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही इकडे बघत असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ आला असेल समोर, तर सगळ्यात आधी टिकर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. ठीक आहे. तर रेल्वे भरती 2025 ला ग्रुप डी चे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचं आपलं हे स्पेशल लेक्चर असणार आहे. तर लक्ष द्यायचंय. पी-वाय-क्यू कोणत्या प्रकारचे आहे? ठीक आहे. जसं पहिला प्रश्न आलेला आहे बघा, तुमचे जे कमेंट आहेत ते सगळे आन्सरचे असले पाहिजे. ज्यांना कोणाला उत्तर येत असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून मला उत्तर सांगायचे आहेत. तुमच्या कमेंट बघितल्या जातील. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? लक्ष द्या त्याच्यावरती, व्यवस्थित लक्ष आणि लक्षपूर्वक प्रश्न बघा. म्हणजे प्रश्न ओळखता आला पाहिजे की तो कोणत्या विषयातला आहे. जसं विषय म्हणजे जीवशास्त्र, भौतिक की रसायन मधला आहे. ठीक आहे. प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय? तर आता ओळखणाऱ्यांनी ओळखला असेल पटकन प्रश्न की मॅडम आम्हाला माहितीये. हा प्रश्न कशातून आलेला आहे? कशातून येतो सांगा बरं. ओके. तर हा प्रश्न आलेला आहे जीवशास्त्रातून. जीवशास्त्र. जीवशास्त्र मीन्स व्हॉट? बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? जैविक घटकांचा अभ्यास करणे. तर जीवशास्त्रामधल्या टॉपिकचं नाव आहे पोषण व आहार, ज्याला आपण आहारशास्त्र म्हणूया. आहारशास्त्रामध्ये तुम्हाला सगळे कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांचा अभ्यास करायचा असतो. तर काही महत्वाचे आपले काय आहे? कार्बनी पदार्थ आहे आणि त्या कार्बनी पदार्थांमधील महत्वाचं आहे प्रथिने. ठीक आहे. कार्बनी पदार्थांमध्ये महत्वाचे येतात कार्बोदके. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरं प्रथिने, त्यानंतर आहे तिसरं मेद. ओके. तर याच्यातून तुमचा आलेला आहे प्रश्न. एवढी हिंट मी तुम्हाला आता दिली. ओके. काय आन्सर येईल तुम्ही मला कमेंट करूनही सांगू शकता. प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे प्रोटीन माल न्यूट्रिशन याला म्हटलं जातं. तर लहान मुलांमध्ये हे कुपोषण बघायला मिळतं. जे बालकं 5 वर्षांखालील आहेत. ठीक आहे. 5 वर्षांखाली. मग 5 वर्षांखालील बालकांमध्ये तुम्हाला हे कुपोषण बघायला भेटतं. कुपोषणाचाच टाईप आहे. सुजवटी, सुकृती हे तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. तर तेच काय आहे? प्रथिन ऊर्जा कुपोषण आहे आणि याला म्हटलं जातं काय? प्रथिनांची कमतरता. ठीक आहे. ज्या बालकांच्या शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता निर्माण होऊन जाते त्यांचं काय होतं? प्रोटीन माल न्यूट्रिशन होतं, म्हणजे प्रथिन ऊर्जा कुपोषण होतं. पर्याय नंबर 4 योग्य. पचन, श्वसन आणि उत्सर्जन ह्या आपल्या शरीरामधल्या संस्था आहे. इंद्रिय संस्थेद्वारे आपल्या शरीरामध्ये विविध जैवरासायनिक क्रिया केल्या जातात आणि त्याचेच हे टॉपिक आहे, त्याचेच हे पॉइंट आहे. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. ज्यांनी आतापर्यंत सेशनच्या लिंकला शेअरही केलेलं नसेल, अजून सेशन लाईकही केलेलं नाही, नुसते बघत आहेत, त्यांनी जेवढे बघत आहेत प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं. ओके. बघा, शक्ती. शक्ती म्हणजे काय? नेहमी धन असते, धन किंवा ऋण असू शकते, सदिश राशी आहे, जी बेरीज करता येत नाही. शक्तीची बेरीज करता येत नाही असं होणार नाही. ठीक आहे. चला पटकन सांगायचंय आन्सर काय? कमेंटमध्ये आन्सर देत चला. जेव्हा प्रश्न मी वाचत आहे तेव्हाच तुम्ही कमेंटमध्ये जर आन्सर दिले तर नंतर तुम्हालाही समजणार आहे की आपलं आन्सर बरोबर आलं की चुकीचं आलं, है ना. तर शक्ती म्हणजे काय? शक्ती बरोबर काय लिहितो आपण? कार्य भागिले काळ. शक्तीचं सूत्र काय आहे? शक्तीचं सूत्र काय येतं? कार्य भागिले काळ. ठीक आहे. तुम्ही जे कार्य करत आहात ते किती काळामध्ये करत आहात? तुमचं जे कार्य आहे ते किती काळामध्ये करत आहात? मीन्स व्हॉट? वर्क अपॉन टाइम. ठीक आहे. हे काय झालं आहे? शक्तीचं सूत्र झालेलं आहे. मग ही शक्ती तुमची धनही असू शकते आणि ऋणही असू शकते. कुठे दिसतोय मग तुम्हाला असा पर्याय की ज्याच्यामध्ये धन किंवा ऋणही असू शकते दिलेला आहे? तर पर्याय नंबर दुसरा. शक्ती ही धनही असू शकते किंवा ती ऋणही असू शकते, म्हणून पर्याय नंबर दुसरा आला आपला योग्य. ओके. लक्षात येतंय सर्वांना? हे ग्रुप डी, आर-आर-बी, एन-टी-पी-सी मध्ये आलेले प्रश्न आहे. आपण सगळे पी-वाय-क्यूचा आधी अभ्यास करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला टॉपिक क्लिअर होऊन जातील की आयोगाने
अनुषंगाने मागील काही वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे? तुमचे PYQ हे रिपीट होतात. 50% PYQ रिपीट होतात. कशामध्ये? तर सेंट्रलच्या लेव्हलमध्ये. जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये सायन्स करत असाल तर 75% PYQ रिपीट होतात. पोलीस भरतीला जे सायन्स विचारलं जातं ते बेसिक लेव्हलमध्ये असतं, पण इथे तुमचं बेसिक टू ॲडव्हान्स असतं. लेव्हल वाढलेली असते. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? शक्तीचं सूत्र विचारलं जाईल तर हे लक्षात ठेवायचंय. जाऊया पुढच्या प्रश्नावर. ओके. हा प्रश्न सगळ्यांमध्ये विचारला जातो. ठीक आहे. म्हणजे सर्व गव्हर्नमेंट एक्झामला हा प्रश्न विचारला जातो. 1 HP बरोबर किती? काय येईल मग? 746 वॅट, 36 गुणिले 10चा 5वा घात, त्याच्यानंतर 1000 वॅट, त्याच्यानंतर अर्गने दिलेला आहे तुम्हाला. काय येईल मग आन्सर? 1 HP मीन्स 1 हॉर्स पॉवर. हे शक्तीचं एकक आहे. काय आहे हे? शक्तीचं एकक. शक्तीचं एकक हे नेहमी वॅटमध्ये मोजलं जातं. ठीक आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार? आता वॅट इथे 2 दिलेले आहेत. 1000 पण दिले, 746 पण दिलेले आहे. तर आपला आन्सर येणार आहे पर्याय नंबर पहिला योग्य. तुम्ही याचा 1 सेकंदामध्ये आन्सर दिला असेल मला माहिती आहे ना? याचा आन्सर लगेच वाचल्या प्रश्न आला असेल. बघा, हॉर्स पॉवर हे कशामध्ये यूज केलं जातं? तर हॉर्स पॉवर युज्ड बाय इंडस्ट्रियल एरिया किंवा इंडस्ट्रियल युजेस केले जातात, ज्याच्यामध्ये शक्ती ही हॉर्स पॉवरने मोजली जाते. ठीक आहे. 1 HP बरोबर किती? 746 वॅट. लक्षात आलं? जसं की गाडीचं इंजिन पण शक्तीमध्ये मोजलं जातं, हॉर्स पॉवरमध्ये मोजलं जातं. ठीक आहे. चला, ज्यांनी सेशन लाईक नाही केलेलं आहे पटकन फास्टमध्ये लाईक करून घ्यायचे. आजचे आपले क्वेश्चन खूप महत्त्वाचे असणार आहे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलंय, जेवढे बघत आहेत तेवढ्यांची लाईक असायलाच पाहिजे, तेव्हाच लेक्चर हे रेकॉर्डिंगमध्ये पण भेटतील. नाहीतर हे पण मग तुम्हाला मी सांगेल बॅचमध्ये ऍडमिशन घ्या तुम्ही. ठीक आहे. बघा, आन्सर काय येईल याचा? ज्या तापमानास पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होते म्हणजे सॅच्युरेटेड होते, त्याला त्यास डॅश डॅश असे म्हणतात. हा डॅश डॅश आपला इथं असला पाहिजे होता. त्यास काय म्हटलं जातं? ज्या तापमानाला म्हणजे जे टेम्परेचर असं असेल की ज्याच्यामध्ये पाण्याची वाफेने, ठीक आहे, पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होऊन जाईल. म्हणजे काय? हवेचं काय होणार? सॅच्युरेशन म्हणजे सॅच्युरेटेड. हवा काय होईल? सॅच्युरेटेड होईल. त्याला आपण काय म्हणू? दवबिंदू, गोठणबिंदू. गोठणबिंदूमध्ये काय होणार आहे की पाणी फ्रीज होऊन जाणार आहे ना? पाणी गोठून जाणार आहे म्हणजे ते फ्रीज होऊन जाईल, त्याचा सॉलिड फॉर्म होऊन जाईल. तर ते आपल्याला नाही पाहिजे इथे. इथे आपल्याला काय सांगितलंय? पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होतीये, याला म्हणणार उत्कलन. उत्कलन म्हणजे काय? बॉइलिंग. उत्कलन म्हणजे काय? बॉइलिंग. तर एखाद्या पदार्थाचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलन झालं. गोठणबिंदू म्हणजे काय झालं? फ्रीजिंग पॉइंट झालं. ठीक आहे. मग बॉइलिंग आणि फ्रीजिंग दोघंही इथे येत नाही. मग उरलं दवबिंदू आणि द्रवणांक. तर काय येणार? आन्सर काय येणार आहे आपलं? दवबिंदू तापमान. पर्याय नंबर पहिला योग्य. ज्यांना आन्सर येतंय त्यांनी आन्सर करायचं आहे. ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. एकदम महत्वाचा आणि खूप सोपा बेसिक प्रश्न बघा. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक काय? ठीक आहे. प्रश्न आलेला आहे भौतिकशास्त्र युनिट्स मधून. कशातून आलेला आहे? भौतिकशास्त्र मीन्स फिजिक्स. ठीक आहे. भौतिकशास्त्रामधून युनिट्स मधून आलेला आहे. युनिट्स मीन्स व्हॉट? मेजरमेंट. मेजरमेंटचा टॉपिक आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये 4 पद्धती मी तुम्हाला आतापर्यंत शिकवल्या आहे. त्याच्यामध्ये पहिली FPS आहे. पहिली नाहीये ती लास्ट वाली आहे, पण मी पहिलं म्हटलं. FPS आहे, MKS आहे, SI आहे आणि CGS आहे. ठीक आहे. तर ध्वनी कशामध्ये मोजतो आपण? चला, काय येईल आन्सर? वॅट, डेसिबल, हर्ट्ज आणि मीटर पर सेकंद. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये जेवढे दिलेत ना तेवढे सगळ्यांचे एकके पाठ करून ठेवा आणि तुम्ही कमेंट करून मला सांगायचंय. ध्वनीची तीव्रता आपण ही नेहमी डेसिबल मध्ये मोजत असतो, म्हणून इथे आन्सर काय येणार आपलं? पर्याय नंबर तिसरा योग्य. आता बघा, आपण जसं की तुम्ही लेक्चर बघत आहात म्हणजे ध्वनीची तीव्रता किती येते तुमच्यापर्यंत, तुम्ही किती ध्वनी ऐकत आहात. ठीक आहे. तर रेंज किती असते? नॉर्मल व्यक्तीने किती ऐकावं, कितीपर्यंत? तर ते असतं 45 ते 50 डेसिबल. मग हे कोणी सांगितलेलं आहे आपल्याला? WHO नी. WHO कोण आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झाली होती? 1948 मध्ये. कोणत्या दिवशी? 7 एप्रिलला. म्हणून 7 एप्रिल काय आहे? जागतिक आरोग्य दिन. खूप सांगून दिलं का मी तुम्हाला? तर WHO मते आपल्याला 45 ते 50 डेसिबल पर्यंतचाच आवाज ऐकावा, तोच आपल्यासाठी उत्तम आहे. आपल्या कानांना त्याचा त्रास नाही होत. आपण त्याला सहन करू शकतो आणि एकदम व्यवस्थित राहू शकतो. आपले कान एकदम व्यवस्थित राहतील जर तुम्ही कमी आवाज ऐकाल. ठीक आहे. पण हर्ट्ज हे कशाचं एकक येतं? हर्ट्ज येतं फ्रिक्वेन्सीचं एकक, ज्याला काय म्हटलं जातं? वारंवारिता.
काय वारंवारितेचं एकक काय आहे? हर्ट्ज आहे. ठीक आहे. वॅट हे शक्तीचं एकक आहे, मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. वॅट हे शक्तीचं एकक आहे आणि मीटर पर सेकंद स्क्वेअर हे कशाचं येणार आहे? स्पीडचं येईल, गतीचं येईल, हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचं आहे. ठीक आहे. एक तरी तुम्ही सांगा मला. ओके. समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. चला पटापट सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला लाईक करायचंय. जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाचे लाईक इथे झाले पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न जो विचारला आहे व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तुम्हाला विचारलेलं काय आहे? हा प्रश्न तुम्हाला कशामध्ये येईल? पोलीस भरतीलाही चालेल आणि हा प्रश्न तुम्हाला SSC लाही चालणार आहे. भलेही आपण रेल्वेसाठी घेत आहोत, पण हे कॉमन प्रश्न आहे जे तुम्हाला तिघही लेवलमध्ये विचारले जातील. ठीक आहे. तर बघा, हवेचे तापमान. ठीक आहे. तुम्ही फक्त तापमान म्हणा, हवेला सोडून द्या. तापमान डॅश डॅश डिग्री सेल्सिअसने वाढल्यास आपल्याला तापमान काय करायचंय? वाढवायचंय. तेव्हा ध्वनीच्या हवेतील वेग सुमारे 6 मीटर पर सेकंदने वाढतो. म्हणजे मीटर पर सेकंदने 6 मीटर पर सेकंदने तो वाढतो. मग आपल्याला हवेमध्ये असं किती तापमान पाहिजे? किती तापमान वाढलं की लगेच मीटर पर सेकंद 6 मीटर पर सेकंद लगेच काय वाढून जातो? ध्वनीचा वेग वाढून जातो. ध्वनीचा हवेतील वेग. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तापमान किती डिग्री सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा वेग वाढेल? मग हवेमध्ये ध्वनीचा वेग 6 मीटर पर सेकंद कधी होईल? तर ऑप्शन दिलेला आहे 3, 6, 5, 1. काय वाटतं तुम्हाला? काही जण तर 6च उत्तर देतील. वेड्यासारखं उत्तर देऊ नका, कारण असे तुम्ही खूप चुकवतात बरं का प्रश्न. असं करायचं नाही. काही आन्सर तुमचे आन्सर देऊन झाले असतील तर मी आन्सर देते तुम्हाला. ठीक आहे. आन्सर येणार आहे पर्याय नंबर पहिला. तुम्ही म्हणाल मॅडम हे आन्सर कसं आलं? एक आन्सर का बरं आलं इथे? तर तुम्हाला इथे काय सांगितलंय की तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं. काय झालं? तापमान काय झालं? 1 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास. ठीक आहे. तापमान किती वाढलं? 1 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास हवेतील ध्वनीचा वेग जो होता, ठीक आहे, हवेतील ध्वनीचा वेग किती झाला? हवेतील ध्वनीचा वेग म्हणजे प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअसला हवेचा ध्वनीतील वेग कितीने वाढतो? 6 मीटर पर सेकंदने वाढतो. ठीक आहे. कारण ध्वनी ही जास्त प्रवाहित होते वातावरणामध्ये, तेवढेच काय होतंय? कंपने होतात. कणांची कंपने तेवढेच जास्त होतात जेव्हा तापमान आपलं वाढत असेल तेव्हा. ठीक आहे. कितीने वाढला मग? 0.6 ने वाढला. मग हवेतील ध्वनीचा वेग 1 मीटर सेकंदने वाढल्यास काय होणार आहे? बघा काय होणार मग? 0.6. ठीक आहे. इथे 1 घेतला, खाली काय घेतला? 0.6 डिग्री सेल्सिअस. पण तेच जर आपण असा विचार केला उदाहरणामध्ये की ध्वनीचा वेग जर 12 मीटर पर सेकंदनी वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे. उदाहरण घेतलं. उदाहरण काय घेतलं आपल्याला? काय की ध्वनीचा जो वेग आहे, ध्वनीचा वेग जर समजा आता इथे 6 आहे ना, तर आपल्याला काय करावं लागेल? इथे 12 घ्यायचं. 12 मीटर पर सेकंदनी वाढवल्यास. म्हणजे आपण याला डबल करून टाकलं, वाढवल्यास. मग काय करायचं याचं? आपण काय केलं? लक्षात घ्या, हवेतील ध्वनीचा जो वेग आहे तो 12 मीटर सेल्सिअसनी वाढवण्यासाठी आपल्याला तापमान किती करावं लागेल? मग इथे काय लिहावं लागेल? जसं इथे 1 लिहिलंय तिथे 12 0.6 ठीक आहे डिग्री सेल्सिअस. मग इथे काय येईल पुढे? 12 गुणिले 10 12 गुणिले 10 भागिले 0.6 गुणिले 10. मग ह्याचं आन्सर काय येईल सांगा बरं मला? 120 भागिले 6 किती येईल? इथे करून घ्या. इथे काय? 6. ठीक आहे. मग आन्सर काय? 6 दुने 12 म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय झाला समजलं? 20 डिग्री सेल्सिअस का बरं आला? म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंद असेल. जेव्हा 20 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तेव्हा आपल्या ध्वनीतील वेग जो असेल तो 344 मीटर पर सेकंद असेल. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? नसेल लक्षात आलं तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून मला सांगायचे. ठीक आहे. म्हणजे याचं आन्सर काय आलं? जर हवेचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने आपण वाढवलं तर 1 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा जो वेग असतो तो 6 मीटर पर सेकंद वाढून जातो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एकाला तो 6 ने वाढतो. ठीक आहे. इथे जर आपण 2 घेतले तर इथे वेग किती होईल? 12 मीटर पर सेकंद होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. आतापर्यंत ज्यांनी सेशनला लाईक केलं नसेल आणि सेशनच्या लिंकला शेअर केलं नसेल त्यांनी फास्ट सेशन लाईक करून पटकन लिंक शेअर करायची आहे. ठीक आहे. आता ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण, ध्वनी ऊर्जा प्रसारित कधी होईल? ध्वनीला प्रसारित होण्यासाठी, ध्वनीला निर्माण होण्यासाठी माध्यमातील कणांची आवश्यकता असते. पण जे वेव्हज ट्रॅव्हल करतात, जे तरंगे असतात ते विद्युत चुंबकीय असतील, अवतरंग असतील, प्रकाश विद्युतीय असतील, काय असतील तर ध्वनी ऊर्जेचे प्रसारण हे अणुतरंगांमार्फत होतात. ठीक आहे. पर्याय नंबर येईल पहिला योग्य. आणि प्रकाशाचे जे प्रसारण आहे ते अवतरंगांमार्फत होतं. ठीक आहे. मग इथे आपण लिहूया प्रकाशाचे प्रसारण. प्रकाशाचे जे प्रसारण आहे ते कशाने होणार आहे? अवतरंगांनी होणार. आणि ध्वनीचे जे प्रसारण आहे ते कशाने होणार आहे? तर ते होतील अणुतरंगांमार्फत. लक्षात आलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना? चला मग सेशनच्या लिंकला शेअर करा. आता इथे दिलेला पुढचा प्रश्न, अर्धवाहक कोण आहे? अर्धवाहक म्हणजे हाफ काय म्हणू शकतो आपण त्याला? कंडक्टर. ठीक आहे. काय म्हणाल तुम्ही याला? हाफ कंडक्टर. मग याच्यामध्ये हाफ कंडक्टर अर्धवाहक कोण येणार आहे? तांबे, जर्मेनियम, चांदी, सोने. सोने धातू आहे. ठीक आहे. पूर्ण विद्युत आपण काय करू शकतो याला? पूर्ण विद्युत सुवाहक म्हणू शकतो. चांदीला पण म्हणू शकतो. उरलं जर्मेनियम आणि तांबे. मग काय आन्सर येईल आपलं? तर हाफ कंडक्टर येईल जर्मेनियम. तांबे सुद्धा फुल कंडक्टर आहे. ठीक आहे. अर्धवाहक कोण आहे? जर्मेनियम. पर्याय नंबर आला दुसरा योग्य. ओके. देन आहे पुढचा प्रश्न. काय सांगितलं? सूर्यापासून पृथ्वीला डॅश डॅश मेगा वॅट इतकी ऊर्जा मिळते. आता ऊर्जेला आपण कशामध्ये मोजलं? मेगा वॅट मध्ये. ठीक आहे. ऊर्जा जी असते, ठीक आहे, सूर्यापासून आता पृथ्वीला जी ऊर्जा मिळत आहे त्याला आपण कशामध्ये मोजणार? तर मेगा वॅट मध्येच मोजणार. ठीक आहे. आता 1 मेगा वॅट बरोबर किती येतं मग? काय येईल? चला सांगा पटापट. 1 मेगावॅट बरोबर किती येईल? आणि सूर्यापासून जी पृथ्वीला ऊर्जा मिळते ती किती असते? मेगावॅट आणि किलोवॅट. 1 मेगावॅट बरोबर किती येईल? 1000 किलो वॅट. किती येईल? 1000 किलो वॅट. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि सूर्यापासून पृथ्वीला मिळालेली जी मेगावॅट मध्ये आहे ती असते 1.8 गुणिले 10⁻⁴ पर्याय नंबर पहिला योग्य. काय येईल? पर्याय नंबर पहिला योग्य येईल. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय? लक्षात आलंय? आता हे पण मेगावॅटचं तुम्ही अजून असेही लिहू शकतात की विद्युत उत्पादनाचे एकक. विद्युत उत्पादनाचे काय आहे? हे एकक आहे. तुम्ही लिहून घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः सुद्धा लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. सौर शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर सौर डॅश डॅश मुळे होते. आता सौर शक्ती, ठीक आहे, सौर शक्ती म्हणजे काय? प्रकाश ऊर्जा. सौर शक्ती म्हणजे काय? प्रकाश ऊर्जा. मग प्रकाश ऊर्जेचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर कोण करते? प्रकाश ऊर्जेचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर कोण करते? तर सौर घट करत असते. म्हणून पर्याय नंबर चौथा आला योग्य. लक्षात आलं? सौर ऊर्जेला आपल्याला काय करायचंय? विद्युत मध्ये कन्वर्ट करायचंय. तर ते कोणाद्वारे केलं जाईल? तर ते सौर घटाद्वारे, कुकरद्वारे किंवा बंबाद्वारे ते होत नाही. ते सौर घटाद्वारे केलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघा. सर्व इंधनामध्ये डॅश डॅश कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे. कोणाचं कॅलरी मूल्य सगळ्या इंधनांमध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे? एलपीजीचे येईल, जैववायू म्हणजे बायोगॅसचे येईल, मिथेनचे म्हणजे मार्श गॅसचे येईल, की हायड्रोजनचे येईल? सगळ्यात जास्त कॅलरिक व्हॅल्यू किंवा कॅलरिक मूल्य मीन्स व्हॅल्यू. ओके. तर ते कोणाचे जास्त येईल? पटापट सगळ्यांनी सांगायचंय. सेशनला शेवटपर्यंत बघायचंय आणि लिंकला शेअर सुद्धा करायचंय. सर्व इंधनांमध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं असेल कॅलरी व्हॅल्यू जर असेल तर ती हायड्रोजनची येते. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर पहिला योग्य. हे सर्व पीवायक्यू लक्षात ठेवायचे आहे. हे सगळे तुमचे पीवायक्यू क्वेश्चन आहे जे रिपीट सुद्धा आलेले आहेत काही पेपरमध्ये. ओके. आता रक्तातील हिमोग्लोबिन आणि स्नायूतील मायोग्लोबिन मध्ये डॅश डॅश हे ऑक्सिजन वहनाचे कार्य करते.
ठीक आहे. कोण ऑक्सिजन वहनाचे कार्य करणारे? काय सांगितलं तुम्हाला? रक्तातील हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्या शरीराच्या रक्तामध्ये असलेला ब्लड पिगमेंट आहे. ठीक आहे, लिहून घ्या. हिमोग्लोबिन काय आहे? हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन जो आहे तो असतो आपल्या ब्लड मध्ये आणि तो काय आहे? आपला ब्लड पिगमेंट आहे. ब्लड पिगमेंट, तो हार्मोन वगैरे नाहीये. कोण आहे मग? ब्लड पिगमेंट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलेलं आहे मायोग्लोबिन. तर मायोग्लोबिन हा कुठे असतो? आपल्या मसल्स मध्ये असतो. मसल्स मध्ये असतो आणि हा काय आहे? मसल मध्ये आपले जे स्केलेटल मसल आहे, तर स्केलेटल मसलचे सुद्धा दोन टाईप आहे. रेड स्केलेटल मसल आहे आणि व्हाईट स्केलेटल मसल आहे. तर हा मायोग्लोबिन ज्याच्यामध्ये जास्त, तो रेड स्केलेटल मसल असतो. तर जो रेडपणा प्राप्त, लालपणा प्राप्त झालेला आहे ना स्केलेटल मसलला, तो सुद्धा या मायोग्लोबिनमुळेच प्राप्त होतो, जो स्नायूंमध्ये प्रेझेंट असतो. कारण मायोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजनला स्टोअर करतो. ठीक आहे. मायोग्लोबिनचं कार्य काय आहे? मायोग्लोबिनचं जर कार्य कधी विचारलं गेलं, कार्य तुम्हाला विचारलं जाईल, तर ऑक्सिजन स्टोरेज. काय लिहू शकता तुम्ही? ऑक्सिजन स्टोरेज. म्हणजे तो भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनला स्टोअर करून ठेवतो. म्हणून आपल्या शरीरातील जे स्नायू आहे यांच्यामध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन होतं. काय होतं? ॲरोबिक रेस्पिरेशन मीन्स व्हॉट? की ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये झालेलं रेस्पिरेशनला ॲरोबिक म्हटलं जातं आणि ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये जे रेस्पिरेशन होत असतं त्याला काय म्हणतात? अनएरोबिक. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन जेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये होत असेल तर त्याच्याने काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड तयार होतं. बरोबर की नाही? तुम्ही एक्सरसाइज करतात, एक्सरसाइज केल्यानंतर लॅक्टिक ऍसिड तयार होतं. जे तुम्ही ग्राउंडवर एखादे ग्राउंड वगैरे करत असाल तर तुम्हाला माहिती असेल, आपल्याला एनर्जीसाठी ऑक्सिजन लागतो. तुम्ही एक्सरसाइज करताना तुम्हाला भरपूर एनर्जी लागते. मग जोपर्यंत आपल्या स्नायूंच्या मायोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनचं स्टोरेज आहे, ऑक्सिजन स्टोअर करण्याची फुल कॅपॅसिटी कोणाकडे आहे? मायोग्लोबिनकडे आहे. आता हा जो हिमोग्लोबिन आहे याला खूप जास्त ऑक्सिजन आवडत नसतो, पण तो त्याला बाइंड करतो. ठीक आहे. आपल्या रक्ताला खूप जास्त हाय काय पाहिजे असते? इन्फिनिटी पाहिजे असते, तेव्हा तो ऑक्सिजन काय करतो? बाइंड करून घेतो, है ना? नाहीतर अदरवाईज त्याला खूप जास्त ऑक्सिजन आवडत नाही. पण मायोग्लोबिनचं तसं नाहीये. मायोग्लोबिन ऑक्सिजनला जास्तीत जास्त स्टोअर करतो. ठीक आहे. खूप जास्त ब्लड प्रेशर तिथे नसलं तरी सुद्धा ऑक्सिजन रक्तातलं जास्तीत जास्त मायोग्लोबिन स्टोअर करतं. ठीक आहे. तर मग आता हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन मध्ये कोण आहे जो काय करतो आहे? ऑक्सिजनच्या वहनाचे कार्य करतो. आयोडीन आहे, लोह आहे, मॅग्नीज आहे, सोडियम आहे. काय येईल बरं आन्सर आपलं? तर आपलं आन्सर येणार आहे पर्याय नंबर दुसरा योग्य, कारण दोघांमध्ये लोह प्रेझेंट आहे. दोघांमध्ये लोह आहे आणि हा लोहच ऑक्सिजनला काय करतोय? ट्रान्सपोर्ट करत आहे. ठीक आहे. ही खूप महत्वाची माहिती तुम्हाला ग्रुप डी, आरआरबी, एनटीपीसी, त्यानंतर एमपीएससी मध्ये पण कंबाईनचे जे पेपर विचारले जातील किंवा राज्यसेवेचे त्यामध्ये सुद्धा हे विचारलं जाईल. मायोग्लोबिनचं स्ट्रक्चर किंवा मायोग्लोबिनचं कार्य. ठीक आहे. लॅक्टिक ऍसिड निर्माण होणं किंवा आपल्या स्केलेटल मसल बद्दल. ठीक आहे. पुढचा प्रश्न सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल तर जाऊया पुढे. बहिर्वक्र भिंगाच्या प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी यांमध्ये पदार्थ ठेवला असता पदार्थाची प्रतिमा कुठे तयार होईल? काय विचारलंय? बहिर्वक्र भिंग. ठीक आहे. आता आपण काढूया असा भिंग. हा झाला बहिर्वक्र भिंग. ठीक आहे. आता बहिर्वक्र भिंगाचे प्रकाशीय केंद्र. प्रकाशीय केंद्र हा त्याच्या भिंगाच्या मध्यभागी असतो. ठीक आहे. याला काय म्हणूया आपण? प्रकाशीय भिंग. प्रकाशीय भिंग झालाय हा. ठीक आहे. काय म्हणू याला? प्रकाशीय भिंग आहे. म्हणजे काय? ऑप्टिक सेंटर काय म्हणू शकतो याला तुम्ही? काय म्हणाल? ऑप्टिक सेंटर जो मध्यभागी असतो एकदम, भिंगाच्या जो मध्यभागी असतो एकदम, त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिक सेंटर म्हटलं जातं, ज्याच्यातून सरळ रेषेत प्रकाश किरण ट्रॅव्हल होऊन जातात. ठीक आहे. लक्षात आलं? मग आता काय सांगितलं? हा भिंग आहे, हा बहिर्वक्र भिंग आहे. ठीक आहे. मग आता काय सांगितलं? प्रकाशीय केंद्र म्हणजे तुम्ही याला झिरोही म्हणू शकतात. आणि मुख्य नाभी. मुख्य नाभी मीन्स व्हॉट? फोकल लेन्स. ठीक आहे. आता ही वाकडी तिकडे झाली का तुम्ही समजून घ्या. ही काय आहे? आपली फोकल लाईन आहे, ज्याला आपण म्हणू एफ. ठीक आहे. ही काय आहे? फोकल लेंथ आहे. लक्षात आलं? मग आता तुम्हाला काय करायचंय? इथे आणि इथे फोकल लेंथच्या मध्ये प्रतिमा ठेवायची आहे. ही काय केली आपण? दिसतंय का ह्याच्याने? हा. इथे काय केली आहे?
वस्तू ठेवली आहे. ही काय आहे? वस्तू आहे. बरोबर की नाही? काय सांगितलं? बहिर्वक्र भिंगाच्या प्रकाशीय केंद्र हे भिंगाच्या मध्यभागी असतं, ज्याला ऑप्टिक काय म्हटलं जातं? ज्याला ऑप्टिक सेंटर सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्याने प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतो. आणि मुख्य नाभी मीन्स व्हॉट? फोकल लेन्सच्या मध्ये या दोघांच्या काय सांगितले त्यांनी? मुख्य नाभी यांच्यामध्ये पदार्थ ठेवला म्हणजे वस्तू ठेवला असता पदार्थाची प्रतिमा कुठे तयार होईल? मग हा जो पदार्थ आहे याची जी प्रतिमा आहे इकडनं काय येत आहे? हे काय झालं? प्रकाशीय केंद्र आहे इकडनं. ठीक आहे. तर मग इथली प्रतिमा कुठे तयार होईल? तर ही जी प्रतिमा आहे ही ह्याच डायरेक्शनला मीन्स सेम डायरेक्शनला इथेच तयार होऊन जाईल. ठीक आहे. आणि प्रतिमा कशी मिळेल आपल्याला? विशालित आणि सुलटी. विशालित आणि सुलटीचा अर्थ काय होतो? विशालित म्हणजे काय? मोठी. सुलटी म्हणजे काय? सरळ. लक्षात आलं? मोठी आणि सरळ. विशालित मीन्स व्हॉट? मोठी प्रतिमा. मोठी व सरळ. मोठी व सरळ प्रतिमा म्हणजे विशालित व सुलटी प्रतिमा आपली इथे तयार होईल आणि सेम साइड तयार होईल. ठीक आहे. भिंगाच्या आणि याच्या सेम साइडला प्रतिमा काय होईल? जेव्हा वस्तू भिंगाच्या प्रकाशीय केंद्र व नाभी यांच्यामध्ये ठेवली तर वस्तूची जी प्रतिमा मिळणार आहे, ठीक आहे, ही काय झाली? प्रतिमा झाली वस्तूची. ही काय झाली आहे? प्रतिमा झालेली आहे. ती कुठे भेटली आपल्याला? दिसतंय? भिंगाच्या त्याच बाजूला मोठ्या आकाराची मिळेल. ठीक आहे. अशी मोठ्या आकाराची प्रतिमा सेम साइडला मिळणार आहे म्हणून आपला आन्सर काय आला? पर्याय नंबर पहिला योग्य. आता डायग्राम तुम्हाला इथे दाखवते. ठीक आहे. आता बघा इथे आपण काय केलं? ऑब्जेक्ट ठेवला. ओके. इथून पण समजून घ्या व्यवस्थितपणे. हा काय आहे? इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे म्हणजे ही काय झाली? वस्तू. आपण काय ठेवली इथे? वस्तू. ही काय आहे तुमची? फोकल लेन्स आहे. हा काय आहे? इथे प्रकाशीय बिंदू आहे. हा काय आहे? प्रकाशीय बिंदू. आता आपण इथे मध्ये प्रतिमा ठेवली, याच्यावर ठेवली असती, इथे ठेवली असती तर ऑब्जेक्ट कुठे तयार होईल? ठीक आहे. दिसतंय? इमेज हे बघा अशा पद्धतीने. समजलंय सगळ्यांना? सेशनच्या लिंकला शेअर करायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथून समजून घ्यायचं असेल, स्वतःच्या हाताने ड्रॉ करून समजून घ्यायचं असेल तरी तुम्ही समजून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे. चला लक्ष द्यायचंय. सेशनच्या लिंकला फास्ट मध्ये शेअर करून सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. बघा फिकट रंगाचे कपडे सूर्यापासून निघालेल्या किरणांना काय करतात? तुम्ही एकदम फिकट कलरचे कपडे जर घालत असाल तर सूर्याचे जे किरण आपल्यावरती पडतात त्याचा आपण काय करतो? वाहित, परावर्तित, संक्रमित किंवा अभिसारित. तर फिकट कलरचे म्हणजे व्हाईट टाइप लाईट कलरचे कपडे जर तुम्ही घातले तर प्रकाश किरण त्याच्यातून काय केले जातात? परावर्तित केले जातात आणि त्याच्यामुळेच उन्हाळ्यामध्ये आपण व्हाईट कलर जास्त वापरतो है ना, ज्याच्याने आपल्याला जास्ती ऊन लागू नये आणि ते किरण परावर्तित होऊन जावे. तुम्ही जर डार्क कलर घातला, ब्लॅक कलर घातला तर ते प्रकाश किरण पूर्ण तुमच्यावरतीच येतील. समजलंय? पर्याय नंबर दुसरा आला योग्य. पुढचा प्रश्न आहे. लक्ष द्यायचंय. ज्यांनी आतापर्यंत सेशनच्या लिंकला शेअर केलेलं नाही, सेशनला लाईकही केलेलं नाही, त्यांनी फास्ट मध्ये सेशनच्या लिंकला पटापट शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचा आहे. ओके. बघा मधुमेह विकारामध्ये डॅश डॅश वापर केला जातो. मधुमेह विकारामध्ये कशाचा वापर करतात? सोमॅटो स्टेनिनचा करतात, इन्सुलिनचा, एरिथ्रोपायटोटिनचा करतात, इंटरफेरॉनचा करतात. ठीक आहे. कशाचा वापर केला जातो? मधुमेह कशामुळे होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. इन्सुलिन कुठून जनरेट होतं? सिक्रेट होतं स्वादुपिंड मीन्स पॅनक्रियाज मधून होतं. पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स असतात. ओके. लक्षात येत आहे? म्हणजेच पर्याय नंबर दुसरा आला आपला योग्य. ठीक आहे. ज्यांनाही आन्सर येत होते त्यांनी ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर करून ठेवायचे आहे. ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? देन जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती आहे? आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठी सर्वात लांब पेशी कोण आहे? लोहित रक्तकणिका छोट्याच असतात त्या रक्तपेशी आहे. रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट छोट्याच आहे. श्वेत रक्तकणिका ह्या सगळ्या रक्तपेशी आहे. उर्वरित कोण आहे? चेतापेशी. चेतापेशीलाच काय बोललं जातं? नर्व सेल. काय बोलतात त्याला? नर्व सेल. नर्व सेल कशाचं कार्य करते? इम्पल्सला कॅरी करणं, इम्पल्सला ट्रान्सपोर्ट करणं है ना, म्हणजे इम्पल्स जे जनरेट होत आहे तर त्या इम्पल्सला कॅरी करून ब्रेन पर्यंत नेणं, ब्रेन कडनं पुन्हा अवयवापर्यंत मीन्स ऑर्गन पर्यंत आणणं हे चेतापेशीचं कार्य असतं. आणि हे बघा चेतापेशी अशा पद्धतीची असते. चेतापेशीच्या ह्या भागाला ऍक्झॉन म्हटलं जातं. ठीक आहे. ह्या भागाला डेंड्राइट्स म्हटलं जातं आणि ह्या भागाला सेल बॉडी बोललं जातं.
लक्षात आलंय? हे काय आहे? तर ह्या ज्या आहे हे आहे नर्व्ह एंडिंग किंवा याच्या पुढे असतो सिनॅप्स. याच्या पुढे काय असतो? सिनॅप्स असतो. जो 2 चेतापेशींचा जो गॅप असतो त्याला सिनॅप्स म्हटलं जातं. कारण सेम टू सेम ह्याच्या एंडिंगला हे डेंड्राइट्स पुन्हा सुरू होतील दुसऱ्या पेशीचे. ठीक आहे? त्यांच्यामधल्या गॅपला सिनॅप्स असं म्हटलं जातं. तुमचे जे इम्पल्स आहे, तुमचे जे आवेग आहे, तुम्हाला समजा तटका बसलेला आहे, तर त्याचा जो मेसेज आहे, त्याचा जो आवेग आहे, तो कुठे येईल? डेंड्राइट्सवर येईल. डेंड्राइट्स त्याला स्वतःकडे घेतील. इथून एक्सॉनवरती ते हे जे मायलिन शीथ आहे, ते तिथे काय होईल? जंप होऊन ते आवेग जो आहे तो नर्व्ह एंडिंग पर्यंत जाईल. मग हा मेसेज पुढच्या दुसऱ्या नर्व्हकडे जाईल. असं करत, करत, करत प्रत्येक नर्व्ह पेशी हा मेसेज कुठे पोहोचवेल? मेंदूकडे पोहोचवेल. हे काय असतं? चेतापेशीचं कार्य. चेतापेशीचे 3 टाइप असतात. पहिली म्हणजे प्रेरक चेतापेशी, दुसरी संवेदी चेतापेशी आणि नंतर संयोगी चेतापेशी. ज्याला तुम्ही 2 टाइप्स म्हणून पण ओळखू शकता. संयोगीचं तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. एक असते मोटर न्यूरॉन आणि दुसरी असते कोणती? मोटार न्यूरॉन काय काम करते? जी आवेगाचे वहन मेंदूकडनं पुन्हा आपल्या ऑर्गनकडे घेऊन येते. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, प्रेरक आणि संवेदी. संवेदी चेतापेशी आणि प्रेरक चेतापेशी. जिथे वेदना झालेल्या आहेत, त्या वेदनांची जाणीव मेंदूपर्यंत कोण पोहोचवते? संवेदी चेतापेशी. आणि प्रेरक कोण असते? जी मेंदूकडून मेसेज घेऊन सांगते आपल्याला, की हात मागे घ्या. चटका बसत असेल तर हात मागे घ्या. हा मेंदूचा संदेश आपल्या अवयवांपर्यंत, हातांपर्यंत पोहोचवते. ती असते प्रेरक चेतापेशी. हं? समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, हे विद्युत अपघटनी आहे. विद्युत अपघटनी कोण आहे सांगा? युरिया, मीठ, सोडियम हायड्रॉक्साइड, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे? तर हा असेल आजचा तुमचा होमवर्क. आजसाठी एवढंच. आज ह्या होमवर्कला करायचं आहे आणि सगळ्यांनी ऑफलाईन कमेंटमध्ये मला याचे आन्सर द्यायचे आहे. आजसाठी इतकंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत ज्यांनी ही लेक्चर काय केलेलं नाहीये, आतापर्यंत शेअर केलं नाहीये, सेशनला लाईक केलं नाही, त्यांनी सगळ्यात आधी सेशन लाईक करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त या लेक्चरच्या लिंकला सगळीकडे शेअर करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी, सरस टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे? पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.